श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत औषध फवारणी करणाऱ्या नगरपालिका कंत्राटी कामगारांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वॉर्ड नंबर 2 मधील कुरेशी मोहल्ला परिसरात दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेचे कंत्राटी कामगार राहुल चव्हाण, आकाश भुसे आणि सोहन मोरे हे वॉर्ड नंबर 2 परिसरातील औषध फवारणीचे काम करत होते। दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते कुरेशी मोहल्ला भागात पोहोचले असता तुम्ही औषध फवारणी कोणाला विचारून करताय, तुम्ही श्रीरामपूर काय विकत घेतलं का, असे म्हणत कर्मचाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली। या घटनेनंतर पीडित कामगार राहुल चव्हाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार पोलिसांनी महमूद पटेल आणि त्याच्यासोबत असलेल्या एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या पालिका कामगारांवर अशा प्रकारे हल्ले होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। या घटनेचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त होत असून भाजपचे नेते बंधुकुमार शिंदे यांनी कंत्राटी कामगारांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। आज श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 या परिसरामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेचे सफाई कंत्राटी कर्मचारी राहुल चव्हाण आणि त्यांचे सहकारी मच्छर फवारणीसाठी या ठिकाणी गेले असता त्यांना स्थानिक वार्ड नंबर 2 कुरेशी मोहल्ला या ठिकाणी नागरिकांनी पकडून दमदाटी करून त्यांना शिवीगाळ केली आणि जर आमच्या भागामध्ये तुम्ही आलात तर याद राखा अशी धमकी दिली। यासाठी मी पोलीस प्रशासन असेल, नगरपालिकेतील प्रशासन असेल, कर्मचारी असेल किंवा नगरपालिकेचे मुख्याधिकारी असेल, अध्यक्ष असेल यांना एक विनंती करतो की जर तुमचे कर्मचारी या श्रीरामपूर शहरात जर सुरक्षित नसतील किंवा जर असे कोणते लोक आहे की जे कर्मचाऱ्यांना सुद्धा दमदाटी करताय, फार तर फार आता 15 दिवसापूर्वी मार्च एंडिंगच्या कामानिमित्त काही कर्मचारी गेले होते, तो मुद्दा ताजाच आहे। त्यांना सुद्धा या ठिकाणी वार्ड नंबर 2 मध्ये मारहाण झालेली आहे। असं हे योग्य नाही, हे चांगलं नाही। औषध फवारणी जर हे कर्मचारी करायला गेले होते तर हे त्यांच्या हिताचं होतं, परंतु ते हे कोण लोक आहे की ते यांना दमदाटी करतात, यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे, एवढीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे। या घटनेमुळे पालिका कंत्राटी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपींना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।